कामगार महिलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य आणि कौशल्य विकास कार्यक्रम अधिक बळकट करावे या संदर्भातली त्यांनी सूचना दिलेली आहे। आणि महिला बचत गटांना बँक कर्ज आणखीन सुलभ पद्धतीने मिळावं, मार्केटिंग त्यांना करता यावं आणि आदिवासी व दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय PSC डॉक्टर हजर राहावेत, अनुपस्थितांवर कारवाई केली जावी अशा पद्धतीच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ST बसच्या फेऱ्या वाढवून देण्यासंदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये परिवहन विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि त्याचबरोबर सहकार विभाग असेल यांना सुद्धा आणि आदिवासी विभाग असेल यांना आम्ही त्या संदर्भातल्या त्यांच्या सूचना या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा पाठपुरावा महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही नक्कीच करू। स्नेहा दुबेताईंनी बचत गट आणि सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे। खरं तर 3% राखीव आपण जिल्हा नियोजन अंतर्गत ठेवत असतो आणि तिथल्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार त्यांना ज्या बाबी तिथं गरजेच्या वाटतात त्यानुसार त्यांनी त्या 3% राखीव निधीमधून पालकमंत्र्याचा तो अधिकार असतो त्याच्यातून त्यांनी प्रस्तावित करायचे असतात। तर सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये सुद्धा स्टेट लेवलची किंवा त्या 3% राखीवमधून प्राधान्य द्यावं या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येतील। मंदाताई म्हात्रे यांनी आर्थिक सक्षमतेबद्दल त्याचबरोबर बचत गटांसंदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी सूचना मांडल्या आहेत, पण त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिटवर प्राधान्य दिलं जावं। तर त्या संदर्भातली स्थानिक जिल्हा पातळीवरची समिती ही तिथं स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जाईल आणि त्या संदर्भातली जिल्हास्तरीय समिती त्यांनी त्या ठिकाणी स्थापित करावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती करावी। त्याची जागा आणि सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समितीच्या माध्यमातून निश्चित कराव्या अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येतील। सुलभाताई चव्हाण यांनी वर्किंग विमेन हॉस्टेल महिला वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। यावर महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अधिक ती संख्या केंद्र शासनाच्या माध्यमातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करू। अर्जुनजी खोतकर असतील यांनी त्या ठिकाणी काही सकाळी सुद्धा मला वाटतं हुंड्याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडण्यात आलेली होती, त्याच्यावर उत्तर गृह विभागाने दिलेलं आहे, पण गृह विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे त्या क्षेत्रातील हुंडा बंदीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तिथं काही विशेष पावलं उचलतील। दूध उत्पादक महिलांचा पगार हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना दिलेली आहे ती संबंधित दुग्ध व्यवसाय विभागाकडे देण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते, ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलंसुद्धा उचलली जातील। हेमंतजी उगळे असतील, नारायणजी पाटील असतील, त्याचबरोबर अभिजितजी पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील आणि पटेलजी असतील यांनी ज्या काही मुरजीबाई पटेल असतील यांनी सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातून काही ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणून इतर विभागांसोबत समन्वय साधून हा पाठपुरावा केला जाईल। मी अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपले या सभागृहाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार, दिवंगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की महिला व बाल विकास विभागाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांचे प्रश्न सोडवले जावेत या दृष्टिकोनातून या महायुतीच्या सरकारने हे अधिकाधिक सर्वाधिक निधी हा महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हे नेहमी विकसित विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि
बालकाच्या नावाच्या समोर आईचं नाव पहिलं लावलं जावं वडिलांच्या आधी, हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशामधलं आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे. मी पुन्हा एकदा आपले आभार मानते. कोणाचंही कदाचित याच्यातली काही नाव घेण्याचं राहून गेलं असेल, त्यांचंही काही अधिकचं नंतर सूचनांचं पत्र आलं तर ते सुद्धा विभागाच्या वतीने त्या संदर्भातलाही पाठपुरावा केला जाईल, अशी अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.